अपहरण करून खंडणी मागणाऱ्या 6 पोलिसांना अटक आहे। या पर्यटकांना धमकी देण्यात आली, तुमच्याकडे गांजा आहे, तुमच्याकडे ड्रग्ज आहे, आम्ही तुम्हाला अटक केली जाईल असं धमकी देऊन त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडे खंडणी उकळली होती। आणि त्यानंतर या प्रकरणी जेव्हा ATM मध्ये पण या पर्यटकांना नेण्यात आलं होतं, मात्र नंतर पोलिसांकडे याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी लक्ष घालून अखेर या सगळ्या प्रकरणाचं बिंग फोडलेलं आहे आणि अखेर गुन्हा दाखल झालेला आहे। आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर 6 पोलिसांना अटक झालेली आहे। पुण्याच्या ग्रामीण पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता। त्या गाडीमधून नार्कोटिक्स वगैरे काही सापडून आला नाही, नुसता एक सिगरेटचा पॅकेट वगैरे होता। आणि मग त्या 6 जणांनी त्या जे कुटुंबाचे सदस्य होते त्याच्याकडून FIR प्रमाणे पैशाची मागणी केली आणि पैशाची मागणी केल्यानंतर त्याचे बरोबर त्याची गाडीत काही 1-2 लोक बसले ह्या मंडळीचे आणि त्यांच्याबरोबर पुढे पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनरेटच्या हद्दीपर्यंत गेले आणि तळेगाव साईडला तिथे एक ATM वगैरेमधून पैसे काढून देण्याचा असा काही त्यांचा ठरला होता। आणि ही गोष्टी ही सगळा चालू असताना ते जे फिर्यादी मंडळी आहे त्यांनी ते सूचना त्यांचे संपर्कातून पिंपरी चिंचवड पोलिसांना दिली आणि त्याच्यातून ते पुढे आमच्याकडे आली। आणि तेव्हापर्यंत ही जे 6 लोकांची मंडळी होती त्यांना लक्षात आला की पोलीस कंप्लेंट केली जात आहे आणि मग हे 6 जण जे होते ते निघून गेले। आपण तो वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे की नक्की हे प्रकरण कसं घडलं आणि कशा प्रकारे खंडणी मागण्यात आली, त्यानंतर हे कसं प्रकरण समोर आलं त्याची सगळी माहिती सविस्तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे।